नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे 10 तारीख, सोमवार आहे। ग्रेशूची एक्झाम आहे, ती स्कूलला गेले। इथे माझा अर्धा स्वयंपाक झाला, म्हणजे फक्त कुकर लावून झाला डाळ भाताचा, बाकी काहीच नाही, स्वयंपाक झाला आहे। बाकी सगळं आवरलं आहे, छान अंघोळ झाली, देवपूजा झाली, फरशी वगैरे पुसून घेतली झाडू वगैरे मारून। टेरेसवर पण झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे, टेरेस झाडलेलं आहे, पायऱ्या वगैरे सगळं नेहमीप्रमाणे जे रुटीन असतं ते झालेलं आहे। फक्त स्वयंपाक करायचा आहे। आणि झेप्टोवरून काही भाज्या मागवल्या होत्या यांनी, मला माहीत नसताना ऑर्डर टाकली होती, तर ते कालच रिसीव झालेत, रात्री हे घेऊन आले, पण मला काय ते क्लीन करून ठेवता आलं नाही, कारण हे लेट येतात, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे। खूप हेक्टिक झालं मला काल गावावरून येऊन सगळी कामं करणं, ग्रेशूचा अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये, सो त्यासाठी मी तसंच ठेवून दिले। तर ते सगळं आता मी ठेवणार आहे व्यवस्थित सगळं निवडून। साईड बाय साईड मी स्वयंपाकसुद्धा करणार आहे। पहिला चपातीचं पीठ मळून ठेवते आणि भाजी निवडते, म्हणजे भाजी निवडून झाल्यावर एक साईडला भाजी आणि एक साईडला चपात्या पटकन होतील आणि मग डाळीला फोडणी द्यायचं। तर अशा पद्धतीने स्वयंपाक पटकन होईल। 3 गॅस आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाहीत, बर्नर 3 आहेत गॅसचे, त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक होतो। आणि आता 11:15 होत आलेत, ग्रेशूचे पप्पा पण जॉबला गेले, तर बरीच कामं आहेत। आणि ड्रेसिंग टेबल कशा पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे, परवा म्हणजे मी दाखवायचं विसरूनच गेली, झाल्यानंतर खूप वेळ झाला, 12:30 वाजले झोपायला, म्हणून मी काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही, तर तोही तुमच्यासोबत थोडक्यात मी शेअर करते। खूप सिंपल पद्धतीने मी गोष्टी ठेवलेल्या आहेत। मेकअपचं जास्त सामान माझ्याकडे नाही आहे, स्पेशली मी फेसला जास्त काही लावत नाही, डेली यूजला फक्त पावडर यूज करते, आणि पुढे बाहेर जायचं असेल तर मग फाउंडेशन वगैरे एवढंच, ते पण मोजकंच सामान आहे। आणि त्याच्यामधलं पण बरंच सामान आता एक्सपायर झालं, ते पण मी फेकून दिलं। सनस्क्रीन पण असंच ठेवून एक्सपायर झालं, तर तेही मला फेकावं लागलं। ममाज अर्थचे भरपूर सारे प्रोडक्ट होते, जे एक्सपायर झाले होते तेही मी फेकून दिलेत। तर बऱ्यापैकी सामान मी बाहेर काढलेलं आहे, त्याच्यामुळे खूप जागा आहे। पण जसं आता मी सेट केलं, हे मिनिमम 10 दिवस राहत असेल, त्याच्यानंतर माझी ग्रेशू पूर्ण पूर्ण चेंजेस करते, त्याचा अवतारच पूर्ण चेंज होतो। आता पण मी ठेवलं आहे, पण त्याच्यामध्ये नक्की तिचं काहीतरी वेगळंच मला सापडेल, मी दाखवेन तुम्हाला थोड्या वेळात। तेही झेप्टोवरून काय काय भाज्या मागवल्या त्याही तुमच्यासोबत थोडक्यात मी शेअर करते। तर इथे ते मेकअपचं सामान आहे, जे मी फक्त बाहेर जाताना यूज करते। आणि इथे मॉइश्चरायझर वगैरे ठेवलं आहे, आणि इथे ग्रेशूच्या टिकल्या ठेवल्या, सकाळी पटकन हातासरशी सापडतात, सो त्यासाठी इथे तिचे काही हेअरबँड आहेत, आणि अजून भरपूर होते जे मी आता फेकून दिलेले आहेत, कारण ते हे झाले। आणि ह्या बॉक्समध्ये मी असं सामान अरेंज केलेलं आहे ड्रेसिंग टेबलमध्ये, खूप इझी पडतं। हे काही फेस पॅक आहेत, ते लावायचे आहेत, अजून मी यूजच केलेले नाहीत। आणि मॅडमने आमच्या, हे तिच्यासाठी मी घेतलं होतं, ते अर्ध तोडून ठेवलं आहे, तर आता बघू, हे सगळं टाकून द्यायचं आहे, कारण त्यातलं संपलं आहे पण। आणि इथे असं मी व्यवस्थित ठेवलं होतं, आणि ग्रेशूने रात्री याच्यामध्ये स्केच पेन वगैरे तिच्या ठेवून दिल्या। इथे माझं डेली यूजचं जे सामान असतं, म्हणजे लिप बाम वगैरे, तर हे मी इथे ठेवलेलं आहे। खाली पण याच्या आहेत डबे, ते आता मी सगळं ओपन करत बसत नाही। त्याच्यानंतर इकडे काही औषधाच्या बॉटल वगैरे आहेत, ज्या या साईडला अशा ठेवलेल्या आहेत। आणि इथे तेलाची बॉटल, आणि इकडे मॉइश्चरायझर आहे, तर ते ठेवलेलं आहे। ह्या साईडला पण जास्त काही ठेवलेलं नाही, होईल तेवढं क्लीन ठेवायचा प्रयत्न केला आहे। तर इथे आता ग्रेशू परत हे ठेवून गेली, तिचं काही ना काही असतं असं। आणि खाली ह्याच्यामध्ये हे पण व्यवस्थित मी ठेवलं आहे, आता हे व्यवस्थित ठेवलं आहे, पण हे किती दिवस राहणार आहे माहिती नाही, आता मॅडम आमची किती दिवस ठेवणार आहे। आणि याच्या खाली इथे पिशव्या वगैरे आहेत, ज्या यूज होतात त्या इथेच ठेवून दिलेत, म्हणजे पटकन घेता येतात। आणि इथे हा बँगल्सचा डबा, याच्यामध्ये पूर्ण बँगल्स आहेत, काचेच्या आणि दुसऱ्या पण, आणि याच्यामध्ये पूर्ण सेट आहेत गळ्यातले, त्याच्यानंतर डोक्यामध्ये घालायचे वगैरे गजरे, फुलं वगैरे सगळे याच्यामध्येच आहेत। बरंच सामान आहे याच्यामध्ये, मोठा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स अरेंज केलेले आहेत। इथं हे आहे, आणि इथे खाली पण हे 2 बॉक्समध्ये पण माझ्या लग्नामधलं जे सामान होतं ते आहे। आणि इथे ग्रेशू मॅडमनं आमच्या परत असा कारभार केला आहे, बुक ठेवलेली आहेत तिची, असं असतं तिचं नेहमी। तर ज्या भाज्या आणल्या होत्या, जास्त नाही, 2-3च भाज्या मागवलेत, पण खूप जास्त क्वांटिटीमध्ये मागवलेत मी। एवढ्या क्वांटिटीमध्ये शक्यतो भाज्या आणत नाहीत, 1/2 किलो भाजी आम्हाला पुरते, त्यामुळे मी 1/2 किलोच घेते, पण ह्यांनी आता जास्त मागवलेत, तर मी तुम्हाला थोडक्यात ते दाखवते। तर इथे कारली घेऊन आलेले आहेत, कारली मागवली होती, ही अर्धा किलो आहे। अर्धा किलो कारली लागत नाहीत, 1/2 किलो कारली खूप होतात आम्हाला, पण आता ह्यांनी मागवलीत, मग मम्मीला थोडे मी याच्यामधलं देईन, कारण एवढी कंटिन्यू बॅक टू बॅक कारली खात नाही ग्रेशू, मग तर त्यासाठी जर मम्मीला नाही दिलं तर मग कारल्याची कापं वगैरे बघू, काय पॉसिबल होतं ते करेन।
त्याच्यानंतर इथे आहे शिमला मिरची तर पाव किलो खूप जास्त होती आम्हाला, पण त्यांनी आता ही अर्धा किलो मागवलेली आहे. हो, अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर हे भाज्या खूप छान फ्रेश आहेत, असं नाही की ऑनलाईन मागवल्यात म्हणजे कशा निघतील. मला टेन्शन होतं. याच्या अगोदर पण 1-2 वेळा मागवलं होतं आम्ही, छान आल्या होत्या तेव्हा पण आणि आता पण छान आलेत. आणि इथे गवार आहे, ही पाव किलो मागवलेत गवार. आता मला वाटतं जवळजवळ 2-2.5 महिना आम्ही गवार आणलीच नाही घरात आणि खाल्लीसुद्धा नव्हती, तर खूप दिवसांनी गवार आले घरात. तर ही पाव किलो आहे. इथे कांदेसुद्धा मागवलेले आहेत आणि ऑरेंजेस मागवले होते, त्याच्यातले आम्ही खाल्लेले आहेत रात्री आणि सकाळी नाश्त्याला वगैरे. तर एवढं त्यांनी मागवलेत. कढीपत्ता, कोथिंबीर ती रात्री घेऊन आलेली लोकल मार्केटमधून, जे मी रात्रीच निवडून ठेवलं, कारण कोथिंबीर लवकर निवडायला होत नाही, त्याच्यामुळे राहून जातं आणि मग ती खराब होऊन जाते. तर मी आत्ता भाजीला गवार बनवणार आहे, तर मी आता गवार निवडून घेते पटकन. पहिलं चपातीचं पीठ मळून ठेवते आणि मग गवार निवडायला घेते, म्हणजे त्याच तव्यामध्ये गवार भाजून करता येईल मला, कारण शक्यतो भाज्या गवार परत ह्या भाजून केल्या जातात. मुंबईला आमच्याकडे ह्या भाज्या भाजत नाहीत, पण इथे भाजतात आणि आमच्या घरी इथे भाजलेलीच आवडते गवार वगैरे, सो त्यासाठी. तर चला मी पटकन हे सगळं आवरून घेते आणि नंतर ग्रेशू आल्यानंतर तिचा पहिला पेपर कसा गेला आपण तिला विचारूया, तर बघू तिचं रिॲक्शन काय असतं. तर चला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. गुलाबाच्या कळ्या खूप साऱ्या आल्यात झाडांना, खूप छान झाड झालं आहे आता. आणि इथे भोपळ्याच्या वेळेला इथे मेथी घातली होती मी, तुम्हाला दाखवलं मम्मीने घातली होती, तर ती बऱ्यापैकी आली होती आणि माहीत नाही काय झालं त्याला, परत ती सगळी खराब झाली. तर खूप सारी आली होती, मी शूट घ्यायला विसरली. तर इथे छोटी छोटी आहेत पानं, अजून काही इकडे थोडीशी आहे. आणि जी कोथिंबीर घातली होती ती ही बघा, मस्त आले कोथिंबीर. मला वाटलं नव्हतं हे एवढ्या छोट्या डब्यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित येईल, पण खूप छान कोथिंबीर आली. एकदम छोटासा डबा आहे आणि खूप छान आले कोथिंबीर, याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आले. इथं पण मेथी घातली होती, सॉरी कोथिंबीर इथं पण आले, थोडीशी घातली होती, इथं पण आलेली आहे. आणि ह्या झाडाला छान मस्त पालवी फुटली, आता मस्त झालं हे पण झाड. आणि हे राहिलं छोटंसं झाड, याला पण आता फुलं यायलेत. याला खरं तर कळ्या पानं पण नाही आहेत, पण कळ्या यायलेत. मेथी काय म्हणावी तशी आली नाही, पण कोथिंबीर खूप छान आली. जसं आता दाखवलं कोथिंबीर खूप छान आले, पण मेथी म्हणावी तशी आली नाही आहे. माहीत नाही काय झालं त्याला, खराब झाली ती, आणि इट्स ओके. आणि आता वाजले 6:45, घरातली कामं करायची आहेत. ग्रेशू गेले हरिपाठला तिच्या आजीसोबत, मला बाकीची कामं करायची आहेत. आता ती आल्यानंतर मी तिचा होमवर्क घेणार आहे, कारण उद्या तिची एक्झाम आहे डिक्टेशनची. तर ते आल्यानंतर मी घेईन. रेग्युलर तिची प्रॅक्टिस असते, त्यामुळे इतकं काही लोड पडत नाही. आता एक्झामच्या टायमाला पण प्रॅक्टिस घेणं मस्ट आहे, सो मी ते अजिबात हलगर्जीपणा करत नाही अभ्यासाच्या बाबतीत. तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक आवरून घेईन आणि मग ग्रेशू आल्यानंतर तिचा अभ्यास, जेवणं वगैरे सगळे होतील. तर आता संध्याकाळी भाजीला बघू काय करायचं. भाज्या तर आहेत फ्रीजमध्ये, कांद्याची पात पण अगोदर आणलेली होती आहे, पालक आहेत, तर बघू काय करता येईल. आणि उद्या सकाळी पालक पराठे करायचं म्हणते मी, पालकचे थेपले टाईपमध्ये पालकचं खूप छान होतात ते. तर बघू उद्या ते करेन. तर आत्ता भाजी काहीतरी करावी लागणार आहे, दळप ठेवलेलं आहे, ते आणायचं होतं. बघू मला पॉसिबल झालं तर मी जाऊन आणेन, नाही तर मग रेशूचे पप्पा येते वेळी घेऊन येतील. कसं काय बघूया. आणि होळीची पण तयारी करायची आहे, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे असणार आहे, सो त्याचं पण सामान आणायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे बरीच कामं आहेत जी पेंडिंग पडली. एक पार्सल पण आलं आहे आत्ता मगाशी, तर तेही ओपन करून अजून बघितलं नाही, तेही बघायचं आहे मला. ग्रेशू असताना ओपन केलं तर तिची खूप सारी गोष्टी इकडे तिकडे करते ती, म्हणून मग नाही ओपन केलं ते. तर आता बघू, तेही ओपन करून बघते. आणि मशीन, मेन म्हणजे ही मशीन इकडे बघा कसं पसारा झालं आहे. सिलेंडर पण आतमध्ये ठेवायचं आहे, मशीन पूर्ण क्लीन करून आतमध्ये घ्यायची आहे. तर आता पटकन स्वयंपाक करून घेते. दुपारी आमटी बनवलेली ती आहे, फक्त भात, भाजी आणि चपाती करायची आहेत मला, पटकन करून घेते. तासाभरात स्वयंपाक होईल. भांडी पण घासायची आहेत मला, चहा पिलेली. इनफॅक्ट मी जेवलेली भांडी पण तशीच ठेवून झोपली होती, कारण खूप जास्त झोप आली. मला माहीत नाही, जेवल्यानंतर एकदमच आळस आला आणि चांगली 2 ते 2.5 तास मी झोप मारले. त्याच्यानंतर मी उठून चहा घेतला आणि मग सिरियल बघत बसली. शक्यतो मी हिंदी सिरियल बघत नाही, पण आता काय माहिती नाही, 2-3 दिवस झाले मी सिरियल बघते. 2 दिवस तरी गावी होती, 1 दिवस तर गावी होती, दुसरा दिवस येण्यातच गेला. पण आज सिरियल बघत बसली, तिथंच माझा 2 तास अजून टाईम गेला.
तर आता कामांची लिस्ट खूप मोठी आहे. पटकन आवरून घेतलं, बॅक टू बॅक कामं केली तर 1 तासात 1.5 तासामध्ये होऊन जाईल. तर पटकन आवरून घेते. तर चला आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते.